हाय, गुड मॉर्निंग. मी अंबिका. आज सकाळी मम्मी बोलली भाजी काय बनवायची, तर शेतामध्ये मेथी आणि पालक होती. तर म्हटलं आपण मेथीची भाजी बनवूया. आणि बहिणीची डिलेवरी झालेली असल्यामुळं पालकची भाजी बनवायची होती तिला. तर मम्मी बोलली जा ये घेऊन. तर हे बघा, मी आता शेतामध्ये आलेले आहे पालक घेण्यासाठी. हे बघा, मी आता शेतामध्ये आलेली आहे. मेथी आहे इथे मेथीची भाजी आहे आणि इथे पालक आहे. चला मग मी आता ना इकडच्या साईडने घेते. जिथे मोठी भाजी आहे ना तिथे घेते आता मी. मोठी छान भाजी आहे बघा ना, किती सुंदर भाजी आहे शेतामधली. मला असं गावाकडे ताजा फ्रेश भाजीपाला खूप आवडतो. टेस्ट पण एवढी छान लागते भाजीची. असं मुंबईला असा भाजीपाला भेटत नाही, एवढा फ्रेश नाही भेटत आणि टेस्ट पण एवढी चांगली लागत नाही. तर हे बघा, आता मी मेथीची भाजी घेते मस्त छान. आणि हिला घरी गेले की मस्त धुवून फ्रेश, सुकी नाहीतर ओली पण छान लागते भाजी. एकदम मस्त आहे मेथीची भाजी. इथे मी मेथी घेते आणि त्यानंतर इकडे बघा, इथे कोथिंबीर आहे. खूप छान आहे कोथिंबीर, पण किती फ्रेश वाटते. इथे मम्मीने कांदे लावलेले आहे. कांदे म्हणजे याला नंतर मोठे होऊन याला फुलं येतात असे. हे बघा, हे दिसत आहेत. तर आणि याच्यानंतर नंतर मोठे झाले की त्याला बिया येतात. मग त्याच्या कांद्याचं बी तयार होतं. असे हे कांदे लावलेले आहे. इथे हे मुळा लावलेला आहे. मुळा याला पण छोटे अजून, पण मुळा येईल त्याला थोड्या दिवसामध्ये. हे बघा, मम्मीने मस्त एक लाईनमध्ये मुळे लावलेले आहे. पुढे इकडे या, मी तुम्हाला मुळा दाखवते. हे बघा, मस्त एक लाईनमध्ये हे मुळे लावलेले आहे मम्मीने. छान. इथे मध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. घरची कोथिंबीर खायला खूप छान लागते म्हणून. इथे लसूण आहे. हे बघा, इथे मुळा लागलेला आहे. दिसतंय का? हे बघा, मी थोडीशी माती खाली करून इथे मुळा दाखवते. इथे मुळे लागलेले, जे मोठे झाले तर त्याला मुळा लागलेला आहे. हे बघा, या साईडला पण आहे. काही थोडे मोठे झालेले. हे इथे मुळा लागलेला आहे. खूप छान आहे, ताजा फ्रेश. आता मी मुंबईला जाताना हे सगळा भाजीपाला घेऊन जाणार आहे, जेवढा आहे तोपर्यंत. इथे लसूण आहे, एकदम छान मस्त आहे बघा, किती सुंदर वाटतं. हे लसणाचा एक मोठा वाफा तयार केलेला आहे. ते लसूण आहे. ही जी लसणाची पात आहे ना, ती लाल मिरच्यासोबत, असा लाल सुक्या मिरच्यासोबत ही वाटली ना मस्त पाट्यावर वगैरे, गावाकडे याची चटणी एवढी छान लागते ना, खूप टेस्टी लागते. मी आता आले ना, मम्मीला बोलले की मला चटणी वाटून दे, मला खूप आवडते ह्याची. मस्त एकदम छान लागते. असं आहे आमचं पप्पाचं शेत. हे असं आहे, खूप छान. आता सकाळी आहे, थोडंसं असं अंधार सारखं वाटतंय कसं काय माहिती. इकडे गहू आहे. पप्पांचा त्यांचा गहू आहे. खूप मोठं शेत आहे इकडे पप्पाचं त्यांचं. हे बघा, वरतीपर्यंत हे सगळं गहू आहे इकडे. आणि खाली जे दिसतंय ना, तिकडे एक बांबूचा मोठा हे होता, आळं बोलतात त्याला. इकडे बांबूचं होतं, ते बांबू वाळलेले आहे, ते काढायचे आहेत आता. आणि इकडे असंच आहे, एक गाई आहे पप्पांकडे, दूध खाण्यासाठी त्यांनी ठेवलेली. तर तिच्यासाठी इथे चारा बनवलेला आहे. इकडे आहे एका काका राहतात माझे, त्यांची बाग आहे इकडे. दुसऱ्या काकांचं त्यांचे पण कांदे आहे. इकडे त्यांचं घर आहे हे. त्यानंतर वरती माझ्या पप्पांचं घर आहे. इकडे हे बघा, इकडे चिंचेचं झाड आहे. खूप साऱ्या चिंचा लागलेल्या आहे त्या चिंचेच्या झाडाला. इकडे पण एक चिंचेचं झाड आहे. इकडे चिंचेचे झाडं खूप आहे. मी जाताना खूप साऱ्या चिंचा घेऊन जात असते.
आजूबाजूला कोणाला आवडलं तर मी इकडचा भाजीपाला चिंचा वगैरे सगळं घेऊन जात असते जाताना. पण काय होतं ना, मुंबईवरून इकडे येण्यासाठी 7 तास लागतात. माझ्यासोबत छोटा बेबी पण असतं, त्याच्यामुळे थोडंसं कमी कमी नेते. मग एकटी जर असेल तर, सोबत जर असले तर मग घेऊन जाते मी जास्त. छान वाटतं सगळ्यांना फ्रेश भाजीपाला खायला, मस्त वाटते. हे बघा खूप सुंदर आहे. चला चला, आता माझी मेथी घ्यायची बाकी आहे. मी व्हिडिओ शूट करत होते, आता मी मेथी पालक घेते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.